नमस्कार. परमिटेशनची वर्ड एक्झाम्पल्स आपण बघतोय. याच्या आधीचे एक्झाम्पल आपण बघितलं तर परमिटेशनला जर कंडिशन्स दिल्या तर त्या अप्लाय करून कशा पद्धतीने परमिटेशन सॉल्व्ह करायचं वगैरे हे बघितलेलं आहे. ते डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. तशाच टाईपचे काही एक्झाम्पल्स अजून बघणार आहोत. सो नेक्स्ट एक्झाम्पल, देअर आर 6 बुक्स ऑफ मॅथमॅटिक्स, 4 बुक्स ऑफ फिजिक्स अँड 5 बुक्स ऑफ इंग्लिश. In how many ways books be placed on the shelf if books of same subject are to be together? सो कंडिशन थोडी घातलेली आहे. टोटल बुक्स किती आहेत तर टोटल बुक्सचं डायरेक्ट परम्युटेशन आहे का? नाही. जसं म्हटलं तसं की आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघा, आपल्याला जेवढे नंबर ऑफ एलिमेंट दिलेत त्यांची अरेंजमेंट म्हणजे NPR डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केला असं झालंय का? नाही. तर काही कंडिशन्स दिल्या असतील तर त्या कंडिशन्स आपल्याला विचारात घ्यायला लागतात. म्हणजे कुठल्या प्लेसला एखादा एलिमेंट चालेल किंवा कुठल्या प्लेसला तो रिस्ट्रिक्टेड आहे, तर त्या सगळ्याचा विचार करून तसं परमिटेशन आपल्याला बघावं लागतं. मग काही वेळेला केसेस डिस्कस कराव्या लागतात वगैरे, हे सगळं इथे येणार आहे. आता हे थोडंसं सिम्पल एक्झाम्पल आहे. इथे बघा काय म्हटलंय की टोटल 6 + 4 म्हणजे 10 आणि 15 बुक्स आहेत. सो 15 बुक्सची शेल्फमध्ये अरेंजमेंट करायची. पण 15 बुक्सची नुसती अरेंजमेंट असतील तर 15P आणि जागा किती आहे तिथे शेल्फमध्ये तर 15. सो 15P 15 असं सिम्पल त्याचं आन्सर आलं असतं. पण इथे काय म्हटलंय की एक कंडिशन घातली आहे की बुक्स ऑफ सेम सब्जेक्ट आर टू बी टुगेदर. म्हणजे सेम सब्जेक्टची बुक्स आहेत तो बंच ॲज अ टुगेदर असं तिथे आपल्याला त्या शेल्फवर ठेवायचं आहे. म्हणजे एक मॅथ्सचं, एक फिजिक्सचं, एक इंग्लिशचं, परत मॅथ्सचं, असं कुठल्याही मिक्स बुक्स ठेवायची नाही आहेत. म्हणजे आपल्याला ती कंडिशन काय ते बघायला लागेल, त्याप्रमाणे परमिटेशन तिथे अप्लाय करावं लागेल. सो नो 2 बुक्स ऑफ डिफरंट सब्जेक्ट टुगेदर. ते टुगेदर म्हणजे मिक्स करायचे नाही आहेत बुक्स, सगळे ग्रुपमध्ये ठेवायचे. त्याला काय करावं लागेल की 5 मॅथमॅटिक्सची बुक्स आहेत. सो 5 बुक्स की ॲज अ बंच म्हणून, ॲज अ ग्रुप म्हणून ती एकाच ठिकाणी, म्हणजे ह्याच्यातल्यामध्ये 5 प्लेसेसला कुठलीही मॅथ्सची बुक्स कुठेही ठेवली तरी चालणार, पण मॅथ्सचा बंच एका ठिकाणी ठेवायला लागेल. देन फिजिक्सचा बंच तिथे ठेवायला लागेल, किती 5 आहे 6 आहे ज्याप्रमाणे. मग इंग्लिशचा. सो अशा प्रमाणे बंच वाईज ती बुक्स ठेवावी लागतील. त्यामुळे तसं बघायला गेलं, मोजायला गेलं तर ॲक्च्युली 3 प्लेसेसच होत आहेत, कारण 3 ग्रुप्स आहेत. टोटल ग्रुप्स किती आहेत? 3 आहेत. एक मॅथ्सच्या बुक्सचा ग्रुप आहे, फिजिक्सच्या बुक्सचा ग्रुप आहे आणि इंग्लिशच्या बुक्सचा ग्रुप आहे. सो टोटल ग्रुप्स किती आहेत? 3. सो हे 3 बंच प्लेस करायचे आहेत आपल्याला. सो आपण असं करू शकतो की इंग्लिशचा बंच आधी ठेवला, मग मॅथ्सचा ठेवला, मग फिजिक्सचा ठेवला. हे फिजिक्स आधी ठेवलं, मग इंग्लिश ठेवलं, मग मॅथ्स ठेवलं. सो अमंग देल्स म्हणजे त्या ग्रुप्समध्ये पण तुम्ही जागा म्हणजे प्लेसेस चेंज करू शकता. सो 3 ग्रुप्ससाठी 3 प्लेसेस अवेलेबल आहेत. ते तुम्ही कसंही तिथे अरेंज करू शकता. सो टोटल 3 वेजने ग्रुप्स आधी अरेंज होणार आहेत. बिकॉज 3 ग्रुप्स आहेत, त्या ग्रुपला ॲज अ एक सिंगल एंटिटी असं जर आपण ट्रीट केलं तर ते 3 एंटिटी किंवा 3 एलिमेंट्स होतील आणि 3 एलिमेंट्स एकमेकांमध्ये 3 वेजने तिथे अरेंज होतील. पण फक्त 3 वेजने अरेंज होतील एवढंच असणार आहे का? अजून काही कंडिशन घातली का की ही जी हा जो फर्स्ट बंच आहे ते फर्स्ट अरेंजमेंट आहे, तशीच मॅथ्सच्या बुक्सचे अरेंजमेंट ठेवायचे किंवा तशीच फिजिक्सच्या बुक्सचे अरेंजमेंट ठेवायचे? इंटरनली त्याला कुठलीही कंडिशन नाही. म्हणजे जो ग्रुप आहे मॅथ्सचा किंवा फिजिक्सचा किंवा इंग्लिशचा, सो इंटरनली त्यांची जी बुक्स आहेत ती कशीही अरेंज केली तरी चालणार आहेत. त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. मग या ग्रुपमध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 6 एलिमेंट्स आहेत. आणि या 6 एलिमेंट्सना किती प्लेसेस इथे या ग्रुपमध्ये अवेलेबल आहेत तर 6 प्लेसेस अवेलेबल आहेत. म्हणजे ही अमंग देल सेट्स किती वेजने तिथे अरेंज होतील तर 6 वेजने अरेंज होतील. आणि हे सगळं कसं होणार आहे? सायमल्टेनियसली घेतो. म्हणजे आपण एकदा ह्या ग्रुपचं बघितलं, मग नंतर सोडून दिलं, मग दुसऱ्या ग्रुपचं केलं, असं नाही, तर सायमल्टेनियसली आपण ती सगळी अरेंज करतो. त्यामुळे या सगळ्यांमध्ये काय येणार आहे? मल्टिप्लिकेशन येणार आहे. सो असं जेव्हा ग्रुप वाईजचं एक्झाम्पल येतं ते ह्याच मेथडने तुमचं ते येणार आहे, तुम्ही सॉल्व्ह करणार आहात ते. तर कसं आहे की हा ग्रुप आहे मॅथ्स, फिजिक्स, इंग्लिश, तर याच्यातली जी पुस्तकं आहेत, त्याच्यातली जी बुक्स आहेत ते इंटरनली रिअरेंज होत राहणार आहेत. आणि मग त्याचे नंबर ऑफ पेज किती आहेत ते पण आपल्याला बघायला लागेल. सो ही 6 बुक्स आहेत आणि इंटरनली त्या ग्रुपमध्ये किती प्लेसेस आहेत तर 6 प्लेसेस आहेत. सो मॅथ्स बुक 6P6 ने इंटरनली अरेंज होणार आहेत. त्याचे नंबर ऑफ पेज 6P6 येते. त्याच्यानंतर हा किती नंबर आहे?
फिजिक्सच्या ग्रुपचा तर 4 आहे, तर ते 4p4 इंटरनली अरेंज होते. म्हणजे हा ग्रुप जसाच्या तसा बंच एकदा इकडनं इकडे तिकडनं तिकडे असा आपण या 3p3 वेजने घेऊ, पण इंटरनली सुद्धा ती बुक्स एकमेकांमध्ये चेंज होणार आहेत ना. अर्थात इथला बुक्स कधी या ग्रुपमध्ये किंवा इथला बुक ह्या ग्रुपमध्ये असं आपण कुठे मिक्स करणार नाही. पण आपल्या बाबतीत त्या सब्जेक्टची बुक्स पण अरेंज होणार आहेत. आणि इंग्लिशची किती अवेलेबल बुक्स आहेत, तर 5 बुक्स अवेलेबल आहेत. आणि इंग्लिशची त्या ग्रुपमध्ये आतमध्ये किती जागा आहेत, किती प्लेसेस आहेत, 5 प्लेसेस आहेत. सो इट कॅन बी अरेंज इन 5p5 वेज. अँड हे 3 ग्रुप्स आहेत ते एकमेकांमध्ये 3p3 वेजने अरेंज होतील. सो टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स हे या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. सो ग्रुप वाईज अरेंजमेंट असा जेव्हा प्रॉब्लेम येतो, जेव्हा एक्झाम्पल येतं, तेव्हा लक्षात घ्या आपण बंच इकडून इकडे असे अरेंज करतो. ते नंबर ऑफ वेज काढायचेच असतात. आणखीन काय काढायचे, त्याच वेळेला जेव्हा हा ग्रुप इंग्लिशचा हा ग्रुप इथे ठेवला त्याच वेळेला इथे आतमध्ये इंग्लिशची किती वेजने रिअरेंज होऊ शकतात, तर 5p5 येतील, कारण 5 बुक्स आहेत आणि 5 प्लेसेस आहेत त्या ग्रुपमध्ये. त्यामुळे 5p5 ने इथे अजून तेवढे काउंटिंग वाढणार आहे, अजून तेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स येणार आहेत. त्यामुळे 3 ग्रुप एकमेकांमध्ये जेवढे अरेंज होणार आहेत त्याच वेळेला इंटरनली प्रत्येक ग्रुपमधल्या काय अरेंजमेंट्स आहेत ते आपल्याला बघायला लागेल. आणि मग या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याचा आन्सर येणार. सो जेव्हा असे लेक्चर एक्झाम्पल्स येतील तेव्हा हे बघा कंडिशन काय दिली आहे बघायची, त्यामधूनच आपल्याला ते काढता येतं. इथे कंडिशन काय आहे की सेम टाईपची जी बुक्स आहेत ती एकाच ठिकाणी आली पाहिजे, म्हणून आपल्याला असे ग्रुप्स करता आले, सब्जेक्ट वाईज ग्रुप्स करता आले मध्ये. सो आन्सर मध्ये आपण असं लिहिणार, सो देयर आर three types of subject to be arranged in 3p3 ways. 3 types म्हणजे 3 ग्रुप्स झाले ना, 3 टाइप्स किंवा ग्रुप्स असं म्हणा तेव्हा. सो 3 ग्रुप्स आहेत ते एकमेकांमध्ये अरेंज करायचे. सो हाऊ मेनी वेज टू बी अरेंज, 3p3 वेज असणार आहेत ते अरेंज करण्याचे. आणि आता इच अँड एव्हरी सब्जेक्ट म्हणजे तो एक बंच झालाय, त्याच्या इंटरनली ते अरेंजमेंट पण येणार आहेत त्याच वेळेला. सो ऑल्सो मॅथमॅटिक्स 5 किती आहेत, 6 आहेत. 6 मॅथमॅटिक्स बुक्स can be arranged themselves internally in किती बुक्स आहेत, तर 6 बुक्स आहेत. सो 6p6 ways because 6 प्लेसेस आहेत आणि 6 बुक्स आहेत. सो आपल्या किती वेळा अरेंज करू शकतात, तर 6p6. सो जसं मॅथ्ससाठी आपण लिहिलंय तसंच सेम टू सेम अजून 2 ग्रुप्स आहेत, कोणते आहेत, इंग्लिशचा आणि फिजिक्सचा. तर त्याची जी बुक्स आहेत ती पण इंटरनली अरेंज होणार आहेत तेवढ्या वेजने, कारण त्या ग्रुप्समध्ये पण तेवढ्या प्लेसेस अवेलेबल आहेत त्या बुक्ससाठी. सो फिजिक्सचे 4 बुक्स आहेत, सो 4p4 वेजने इंटरनली फिजिक्सची ग्रुप अरेंज होतील आणि 5p5 वेजने इंटरनली इंग्लिशची ग्रुप्स अरेंज होतील. सो सिमिलरली म्हणून हेच येणारे सगळं स्टेटमेंट, फक्त त्याचे किती नंबर ऑफ वेज आहेत ते लिहूया. सिमिलरली फॉर फिजिक्स बुक्स can be arranged in किती वेज ने होणार आहे, फिजिक्स आहे 4, सो 4p4 and English books in किती होणार 5p5 वेज ने अरेंज होतील. 5p5 वेज इंटरनली ते अरेंज, हे सगळं स्टेटमेंट आहे. सिमिलरली म्हटलं त्यामुळे आपण ते स्टेटमेंट सगळं काही परत रिपीट केलेलं नाही, ते फक्त एवढंच म्हटलंय. सो फिजिक्स बुक्स कॅन बी अरेंज इन 4p4 and English books can be arranged in 5p5 ways. Therefore आता आपण टोटल नंबर ऑफ वेज घेऊया. हे सगळं आपण कंडिशन्स अप्लाय केले आहेत. सो टोटल नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग दीज बुक्स किती येणार आहे ते बघूया आता. Therefore
टोटल नंबर ऑफ पेज. सो देअरफॉर टोटल नंबर ऑफ पेज. आता फायनल आन्सर लिहूया. टोटल नंबर ऑफ पेज. आणि मग ते सगळं आहे ते अरेंजिंग सेम बुक्स आर टू बी टुगेदर वगैरे ते सगळं मी लिहा इथे तेवढंच लिहिते. टोटल नंबर ऑफ पेज इज इक्वल टू फर्स्ट काय केलं आपण 3 बंच केले. ते 3 बंच इन 3p3 बेसने अरेंज होतात सायमल्टेनियसली. प्रत्येक बंच मधला किती बेसने अरेंज झाला. सो 6 बुक्स ऑफ मॅथ्स आहेत त्यामुळे 6p6 ने अरेंज झालं इनटू त्याच वेळेला 5p5 ने इंग्लिशची बुक्स झाली आणि 4p4 ने फिजिक्सची बुक्स झाली. सो टोटल नंबर ऑफ बेस इथे येणार. कॅल्क्युलेशन तुम्ही करा. दॅट इज 3 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. खूप मोठा नंबर येणार आहे हा. इंटू 4 फॅक्टोरियल. आता कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. या सगळ्यांचं फॅक्टोरियल काढा आणि सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन घ्या आणि काय फायनल आन्सर येईल ते लिहा. तिथे फक्त कॅल्क्युलेशनच येतात. सो कशा पद्धतीने ते परमिटेशन यूज करायचं ते लक्षात आलंय. जेव्हा बंच चा एक्झाम्पल येतं तेव्हा लक्षात घ्या की कसं होतं. आपण बंचचं एक्झाम्पल आहे म्हणून एवढंच घेतो की फिजिक्सची म्हणजे मॅथ्सची बुक्स फिजिक्सची बुक्स हे इंटरनली किती बेसने अरेंज होते तेवढं लिहून मोकळं होतं. पण तो बंच पण इकडून तिकडे असा शेल्फमध्ये आपल्याला म्हणजे ट्रान्सफर करता येणार की वेगवेगळे अरेंजमेंट्स करता येणार आहेत ते विसरायला होऊ शकतं. सो ते लक्षात घ्या की इंटरनली अरेंजमेंट करण्याचे नंबर ऑफ परमिटेशन काढायचे हे लक्षात येईलही तुमच्या. पण त्यानंतर तो ग्रुप पण आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी असा रिप्लेस करू शकतो किंवा चेंज करू शकतो. सो त्याच्या पण अरेंजमेंट त्याच वेळेला येणार आहे. सो हा 3p3 तिथे आलाय ते ग्रुप चेंज झाले इकडे तिकडे त्याचा तो नंबर आलाय. तोही त्याच्यात सायमल्टेनियसली ते होत राहणार आहे. त्यामध्ये टोटल नंबर ऑफ पेजमध्ये ते आन्सर येणार. सो ग्रुपचं असेल तर ते अशा पद्धतीने सॉल्व्ह